आवाज सर्वसामान्यांचा। मानखटाव तालुक्यातील शेतकरी, सर्वसामान्य कष्टकरी जनता गेली अनेक वर्षांपासून लहरी पावसाच्या भरोशावर शेती करीत पदरात पडेल त्या उत्पादनावर समाधानी असतात। परंतु हल्ली अनेक दिवसांपासून इंदापूर तालुक्यातील भोंदूबाबा मानखटाव तालुक्यात येऊन पैशाचा पाऊस पाडतो म्हणत लाखो रुपयांची फसवणूक करीत आहे। अशीच एक घटना म्हसवड पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे। मान तालुक्यातील देवापूर येथील एकाची मंगेश गौतम भागवत वय 32 राहणार कळस तालुका इंदापूर जिल्हा पुणे याने पैशाचा पाऊस पाडून रक्कम 20 पट जास्त करून देतो असे सांगून 36 लाखाला गंडा घातलाय। पैशाचा पाऊस पाडून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या मंगेश गौतम भागवत या भोंदूबाबाच्या म्हसवड पोलिसांनी मुसके आवळले आहेत। गेल्या महिन्यात अशीच एक घटना खटाव तालुक्यामध्ये घडली होती। इंदापूरचे पिंगळाबाबा विखळे येथे आल्याची खबर अकलूज येथील फसवणूक झालेल्या व्यक्तीला लागली होती। त्या व्यक्तीने तात्काळ विखळे गाठले। त्या पिंगळा भोंदूबाबाला ही खबर लागली की आपण ज्या अकलूजच्या माणसाची फसवणूक केली आहे ती व्यक्ती विखळे या गावी आली आहे। दोन भोंदूबाबांनी आपल्या चारचाकी वाहन चालू करीत माराच्या भीतीने पळ काढला। ज्यांची फसवणूक झाली त्या युवकांनी दुचाकी गाडीने पाठलाग केला, परंतु भोंदूबाबा एवढी गाडी भीती पोटी पळवत होते की त्यांच्या गाडीच्या चाकाचा पुढचा टायर फुटला होता। तरीही नुसत्या लोखंडी रिमवर सिनेमा स्टाईलने पिंगळाबाबा 20 किलोमीटर गाडी पळवत होता। शेवटी कातरखटाव या ठिकाणी गर्दीत येऊन थांबला। पाठीमागून पाठलाग करण्यामुळे त्याची फसवणूक केलेले करामत बाहेर पडली आणि पब्लिकने चांगला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले। अकलूजच्या व्यक्तीच्या घरातील इडापिडा दूर करतो म्हणून 10,000 रुपये घेतले होते। अशा तऱ्हेने हे इंदापूर तालुक्यातील पिंगळा ज्योतिषी भोंदूबाबा मानखटाव तालुक्यातील शेतकरी, सर्वसामान्य जनतेची फसवणूक करून गंडा घालीत आहे। काही बहादर डोळ्याला पट्टी बांधून तुम्हाला पैशाचा पाऊस कसा पाडतो हे सांगत आहेत। घरामध्ये हळदी कुंकवाचे रिंगण करून त्यामध्ये काळ्या कापडाच्या बाहुल्या पिना टाकलेले लिंबू ठेवून ज्याला गंडा घालायचा आहे त्यांना रिंगणात बसवणे, स्वतः जवळचे रुपये रिंगणात ठेवणे, नंतर जंत्रमंत्र करून डोळ्याची पट्टी सोडणे। डोळ्याची पट्टी सोडल्यानंतर समोर 500 रुपयांचे बंडलाचा ढीग दिसणे। अशा तऱ्हेने पैशाचा पाऊस पडतो असे दर्शवून विश्वास संपादन केला। त्यानंतर विश्वास संपादन करून पूजा साहित्यासाठी 36 लाख रुपयांची मागणी केली। ते घेऊन मंगेश भागवत यांच्या राहत्या घरी पैशाचा पाऊस पडणार आहे असे सांगून त्यांना पांढऱ्या कपड्यामध्ये बांधलेली हळद आणि कुंकू टाकलेले 6 खोके देण्यात आली। यामध्ये 36 कोटी असल्याचे भोंदूबाबांनी सांगितले। बरोबर 21 दिवसांनी अभिषेक घालून बॉक्स उघडा, घरात पैशाचा पाऊस पडेल असे सांगितले आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील आरोपी फरार होता। पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन मंगेश गौतम भागवत राहणार कळस तालुका इंदापूर याला वालचंदनगर येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे। अशा तऱ्हेने मानखटाव दुष्काळी तालुक्यात कधी वेळेवर पाऊस पडत नाही, परंतु इंदापूर तालुक्यातून येऊन भोंदूबाबा पैशाचा पाऊस पाडून दाखवतो असे आमिष दाखवून फसवणूक करीत आहेत। अशा प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी पडू नये असे पोलीस प्रशासनाने आवाहन केले। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।